जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर, आपल्या बातम्या. मुरुम पोलीस ठाण्यात रजिस्टर क्रमांक 239/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) अन्वये गुन्ह्याची नोंद होऊनही तब्बल 15 दिवस उलटले, मात्र शेतातील विद्युत साहित्य चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा अद्याप कोणताही मागमूस लागलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी संदीप महादेव टेकाळे वय 35 राहणार किसान चौक मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार दिनांक 12 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजल्यानंतर त्यांच्या शेतातील गट क्रमांक 7/1 आचारी तांड्याच्या परिसरात गडीशिवार येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी बसविलेल्या बोरमधील इलेक्ट्रिक मोटारीचे स्टार्टर व सुमारे 25 फूट वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर जमिनीपासून खाली बोरमध्ये असलेली वायर व रस्सी ही तिथेच कापून त्या बोरमध्येच टाकून देण्यात आली असून त्यामध्ये मोटर देखील अडकलेली आहे. या घटनेची अधिकृत नोंद असूनही 15 दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मुरुम पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेतातील मोटर, वायर आणि कृषी साहित्य चोरीच्या घटना घडत असताना त्यांचा छडा लावण्यात विलंब होत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या प्रकरणाचा तातडीने सखोल तपास करून अज्ञात चोरट्यांना जेरबंद करावे. त्यामुळे मुरुम पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब, फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.